नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी चपाती पिझ्झा एअर फ्रायरमध्ये बनवला. तर कसा बनवला ते पाहूया. तर ओला मटर आणि फ्लावर मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं आहे 1 मिनटं. तर टोमॅटोचे काप घेतलेत, ढोबळी मिरचीचे काप घेतलेत, कांद्याचे काप घेतलेत. नंतर मोझरेला चीज लागणारे, पिझ्झा सॉस, मेयोनीज. तुम्ही साधा पण सॉस वापरू शकता, पनीर पण वापरू शकता. मसाला डब्यातलं साहित्य आणि चपाती. तर सकाळी चपाती बनवली, तर संध्याकाळी मी पिझ्झा बनवते. तर एअर फ्रायरमध्ये आपल्याला प्लेट ठेवायची. तुम्ही असं पण करू शकता. आता चपाती घेतली मी, त्यावर पिझ्झा सॉस पसरून घेतला आहे. नंतर त्यावर आपल्याला चिमटभर लाल तिखट आणि मीठ पसरून घ्यायचं आहे. त्यामुळे चव छान येते. त्याच्यावर मेयोनीज पसरून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. तर ते पण पसरून झाल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला भाज्या पसरून घ्यायच्या सगळ्या. तर जेवढ्या भाज्या घातल्या तेवढ्या घालायच्या. ह्याच्यावर पण मी लाल तिखट मीठ चिमटभर पसरले किंचित असं. नंतर ह्या भाज्या सगळ्या चपातीवर आपल्याला पसरून घ्यायच्यात. तर सगळ्या टोमॅटो, ढोबळी मिरची, मटार, कांदा, फ्लावर, पनीर असलं तर पनीरचे तुकडे पण त्यावर घालायचे. नंतर ह्याच्यावर चीज पसरून घ्यायचे. ह्याच्यावर पण लाल तिखट मीठ थोडंसं पसरून घ्यायचं, त्यामुळे चव छान येते. तर पसरून घेतले चीज, जेवढं चीज घालता येईल तेवढं घालून घ्यायचं, त्याच्यामुळे टेस्ट छान येते. नंतर थोडंसं लाल तिखट आणि मीठ पसरून घ्यायचं आहे. तर चपाती पिझ्झा बेस तयार झाला आहे. आता आपण ट्रेमध्ये ठेवूया. आता एअर फ्रायर चालू करूया हे ठेवून. तर 10 मिनटाचं लावायचं आणि बेक करून घ्यायचा. तर मस्त असं तयार झालं आहे. आता आपण पिझ्झा आपला तयार झाला आहे. तर प्लेटमध्ये काढून घेऊया. नंतर प्लेटमधलं आपण पोळपाटवर काढून घेतले. आता ह्याच्या आपण चाकूने काप करून घेऊया. तर 4 तुकडे केलेत. तर तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते. तर मस्त झालं आहे. पण त्याचे आपण अजून छोटे तुकडे करून घेऊया, काप करून घेऊया. तर खायला एकदम मस्त लागते, पोटभरू पण आहे आणि टेस्ट पण छान लागते. तसे कापून घेतलेत मी. तर प्लेटमध्ये ठेवलं आहे. तर आता खाऊन बघते मी कसं झालं आहे ते. तर मस्त झालं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.